अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी आरसा बोलतोय। शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता। मी शाळेत जाण्यासाठी नटून थटून तयार होत होते। आरशासमोर उभारून मी स्वतः तयार होत होते। माझी मलाच मी निरखून पाहत होते। तेवढ्यात कुठून तरी मला आवाज आला। मी इकडे तिकडे पाहू लागले। बघते तर काय, आरसा स्वतः माझ्याशी बोलत होता। मी आरसा बोलतोय। मी दररोज तुला पाहत असतो। तू माझ्यात बघून तयार होतेस। सगळं आवरलं की एक छोटे स्मित हास्य करून तू निघून जातेस। खूप दिवसापासून मला तुझ्याशी बोलायचं होतं। आज संधी मिळाली। मानवाच्या जीवनातील मी एक महत्त्वाचा भाग आहे। लोक दिवसातून एकदा तरी माझ्याकडे बघतातच। माझ्यात बघितल्याशिवाय त्यांचा दिवस पुढे जातच नाही। मानव उत्क्रांतीच्या सुरुवातीला मानव पाण्यामध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहू लागला। अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबत पाण्यातील प्रतिबिंबसुद्धा मानवाला महत्त्वाचे वाटू लागले। पाण्यामुळे काचेचा आणि काचेमुळे माझा जन्म झाला। मी लोकांना त्यांची प्रतिमा दाखवतो। लोकांना त्यांच्या स्वरूपाशी ओळख करून देतो। स्त्रिया त्यांचे सौंदर्य पाहत तासनतास माझ्यासमोर उभारतात। त्यांना त्यांचे सौंदर्य आवडलं तर माझ्याकडे बघून हसतात। मी नेहमी सर्वांना सत्यच दाखवतो। माझ्याकडे पाहून लोक त्यांच्या सर्व भावना व्यक्त करतात। कधी हसतात तर कधी रडतात। वेगवेगळे हावभाव देणारे चेहरे करतात। हे सर्व पाहून मी खूप हसत असतो। पण काही लोक माझ्याकडे बघून चिडतात, राग काढतात। परंतु चेहऱ्याच्या सौंदर्यापेक्षा मनाचे किंवा विचारांचे सौंदर्य खूप मोठे आहे हे त्यांना कोण सांगणार। बऱ्याच ठिकाणी माझा वापर केला जातो। मोटार, विज्ञान प्रयोग, सजावटीमध्ये माझा वापर केला जातो। तुम्ही कधी मॅजिक मिरर खोलीत गेला आहात का? तिथे मी तुम्हाला जाड, बारीक, उंच, ठेंगणे असे अनेक गमतीदार रूपे दाखवून तुम्हाला हसवतो। तुमचा तो आनंद पाहून मला खूप छान वाटते। मी तुमच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग बनलो आहे। मोटारसायकल चालवताना उजवीकडे किंवा डावीकडे वळण्यासाठी मी तुम्हाला मदत करत असतो। मी तुम्हाला अपघात होण्यापासून वाचवतो। मी नेहमी लोकांना मदत करत असतो आणि भविष्यात लोकांना मदत करत राहीन। मी फक्त सर्वांना एकच विनंती करतो की मला हाताळताना काळजी घ्या। तुम्हाला दुखापत होऊ शकते। मी असाच नेहमी तुमच्यासोबत राहीन। माझी काळजी घ्या। असेच माझ्याकडे बघून नेहमी हसत राहा, आनंदी राहा।